हे सगळं मॅनेज कसं केलं? अहो सर, माझं आणि तुमचं अफेअर आहे हे सांगायची वेळच नाही आली माझ्यावर. साऊ, मी तुला साऊ म्हटलं तर चालेल ना? न चालायला काय? अर्जुन कसा आहे ग? कसं आहे म्हणजे? चांगलेत की एकदम. रंग गोरा, कुरळे केस, 6 फूट उंची, बॉडी बिडी एकदम मेंटेनन्स मध्ये, जिम बिम एकदम जोरदार. अगं तसं नाही ग, म्हणजे स्वभावाने कसा आहे तो? चिडका नाहीये ना? चिडका? आता ऑफिस मध्ये बॉस चिडका बिब्बाच असतोय की. पण नाही, आमचे अर्जुन सर तसे नाही आहेत. एकनिष्ठ एम्प्लॉई. साऊ, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोला ना. माझं एका मुलावर प्रेम आहे आणि ना मला त्याच्याशीच लग्न करायचंय, तुमच्या अर्जुन सरांशी नाही ग. अहो मग जा की आणि सांगा त्यांना. मला आईबाबांचं दडपण आलंय ग. त्यांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे ग, पण मला त्यांना समजवायला ना थोडा वेळ हवाय. आणि तोपर्यंत अर्जुनने होकार कळवू नये ना, म्हणून माझी ही धडपड चालू आहे ग. ए साऊ, तू मला मदत करशील ना ग? तू माझा नकार कळवशील त्याला? सांग ना प्लीज. हे बघा, तुम्हाला नकारच द्यायचा आहे ना. आता तुम्ही माझ्या बरोबर चला आणि मी सांगते तेवढंच बोला. बाकी मी समजावते अर्जुन सरांना. तुम्ही वा पुढे, मी आलेच. अबाया ऊंट पहाड के नीचे. मारे स्वतःला मदनाचा पुतळा समजत होता. तिरसट कवठेकर, तुझ्या इगोचा लगदा झाला की रे. सुंठे वाचून खोकला गेला. मिस वशिला, तुमच्या सुंठेची मला गरजच नाही पडली, कळतंय का? मला आनंद या गोष्टीचा झाला की तिला काही न सांगताच तिने नकार दिला. आणि मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की मला तुमच्या उपकाराचीही गरज नाही पडली. सर, ते तुमच्या चेहऱ्यावरचा नाकारल्याचा आनंद पाहून ना मला एक गोष्ट आठवली बरं का. ते लहानपणी नाही का आपली आजी आपल्याला हसवायला म्हणायची, दूध आलं, दुधाचं दही झालं, दह्याचं ताक झालं, नाही का? तसं सर तुम्हाला हसवायला ना पैसा आला, पैशाचा माज आला, माझाचा अहंकार झाला आणि अहंकाराचा ओहोळ असा असा असा. मिस वशिला, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. सॉरी हा, पण तोंडावर नाही म्हणून गेली होती. गेट आउट, गेट आउट. सॉरी सर, पण मी काही माझ्या मनाचं नाही बोलत आहे. ती स्नेहा जे काही बोलू शकली नाही ना, त्याचंच डिक्टेशन करते म्हणावं तर. सर तुम्ही लई भारी आहात. तुमचं ना वजन आहे, समाजात खूप मान आहे तुम्हाला, असा तुमचा समज झालाय. नाही खरा पण असेल, म्हणजे आहेच, पण म्हणून जगातल्या सगळ्याच मुली तुमच्यावर भाळताय आणि सगळ्यांनाच तुमच्याशी लग्न करायचंय असा काही विषय नाहीये ना सर. हे बघा, त्या मुलीचं खरंच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तिला तुमच्याशी लग्न करायची इच्छा पण नव्हती सर. सर, जेव्हा मी तुम्हाला म्हणलं की त्या मुलीनं तुम्हाला तोंडावर नकार दिला, तेव्हा एवढं का चिडलात तुम्ही माझ्यावर?
तुम्ही पण हेच करण्याची सुपारी दिली होती ना मला. आणि आता झाले की फिट्टमफाट. नाही, फरक फक्त एवढाच आहे की तिने तुम्हाला नाकारलं कारण तिचं कुणावर तरी प्रेम आहे, आणि तुम्ही तिला नाकारलं कारण तुम्ही स्वतःच्याच प्रेमात आहात. एवढाच फरक आहे. सर, तुम्ही भारी आहात, लई भारी आहात. पण म्हणून स्थळ सांगून आलेल्या सगळ्या पोरी चिल्लर नाही होत ना. कृष्ण, तू वाच पुस्तक वाच. अगं नको, ऐक. अरे डोकं शांत ठेव तुझं. हा, वाच ना, तू पुस्तक वाच ना. डोक्यात कसले पण विचार येऊ देऊ नकोस. हा, शांत हो. खरं तर सगळी चूक ना त्या मुलीची आहे. आजकालच्या मुलींना ना काही कळतच नाही. आधीच कळलं असताना ती नकार देणार आहे तर आम्ही कार्यक्रमच ठेवला नसता. आज तुझे बाबा असते ना तर त्या लोखंड्यांची हिंमत झाली नसती नकार कळवायची. आम्ही विचारणार होत्या लोखंड्यांना, काय समजते काय तुमची मुलगी स्वतःला. एक मिनिट थांब तू. हे बघ, असं काही करणार नाही, कळलं? बघ, मला काही वाईट वगैरे नाही वाटलेलं, आणि जाऊ दे ना, संपला ना विषय. आणि तसंही मला त्या मुलीशी लग्नच नव्हतं करायचं. हं? अगं अगं तसं नाही, म्हणजे मी म्हणतोय की असंच म्हणायला पाहिजे ना आपण आता. अगं तिची मतं आहेत आणि रिस्पेक्ट दिला पाहिजे आपण तिच्या मतांना. काय, आणि मला थोडी सोनं लागून गेलंय. हे तू बोलतोयस एवढा समजूतदारपणा? मी काय समजूतदार नाहीये का? नाहीच आहेस. नकार पचवणं जमत नाही तुला. काही असतं तुझं. एक मिनिट, तू तर त्या मुलीला काही बोलला नाहीस ना? मी बोलणारच होतो तिला, पण त्या आधीच तिने मला नकार दिला. मी का नकार देणार होतो माहितीये? कारण सततचा फोर्स, लग्न लग्न लग्न, मला कंटाळा आला त्या गोष्टीचा. तुला नाही करायचंय लग्न? मी कसं समजावू ना तुला, हेच मला कळत नाही कधी कधी. तुला कसं समजवू ना ते आम्हाला कळत नाहीये. अरे पुढच्या 6 महिन्यात तुझं लग्न व्हायला पाहिजे बाबा. प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी असते. तुझ्या बाबतीत आम्हाला जरा जास्तच आहे. हेच जर बलराम किंवा विद्याधरच्या बाबतीत असतं ना तर आम्ही समजू शकलो असतो. कदाचित आम्हाला एवढा त्रास पण झाला नसता. पण हे तुझ्या बाबतीत आहे ना, म्हणून आम्हाला सहन होत नाहीये. लोक काय म्हणतील की या बाईला सावत्र मुलाच्या लग्नाची काळजी नाही. असं नाही. लोक काय बोलतातच ग, मला नाही कधी फरक पडला. निदान तू तरी जाणीव करून द्यायला नको होतीस की मी तुझा सख्खा नाही. कृष्णाई, भीमाई गेली ना तेव्हा सगळे रडत होते. मला एकट्यालाच रडू येत नव्हतं. सगळे मला सांगत होते, रोड रोड रोड. पण काय केलं ना, बांध फुटेच ना.
आम्ही तुझ्या पाठीवर हात ठेवला आणि तू आमच्या कुशीत शिरून रडायला लागलास. तिथं आम्ही मोकळे झालो. त्या क्षणी मला कळलं माझी भीमाई गेली. पण तुझ्या रूपानं ती परत आली. जी मला कधीच सोडून जाणार नाही. तू माझी आई आहेस, कृष्णाई. कृष्णाईच भीमाई आहे. तुझी ही कृष्णाई तुला सोडून कधीच कुठं जाणार नाही. या कृष्णाईसाठी एक करशील. आम्ही स्थळ आणतोय बाळा, तू मनावर घेतलं नाहीस तर काय उपयोग. लग्नाचं मनावर घे बाळा. हे बघ, मी तुला वचन देतो, पण मी तुला हे नाही सांगू शकत की ह्या 6 महिन्यात मी लग्न करू शकेन. पण मी तुला हे नक्की सांगेन की तू जी कोणती स्थळं आणशील ना त्याचा मी गांभीर्याने विचार करेन. नक्की. सावे, ताईला संशय आलाय. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. मी काय म्हणतोय, आज रविवार आहे, ऑफिसला सुट्टी आहे ना. मग आजच लावतो की सेटिंग सगळी. चालतंय चालतंय, तू हॉटेलची रूम बुक कर. आता मनात आलंय तर लगेच करून टाकू. संशयाला जागा नको. मदर माऊलीला व्हिडिओ कॉल करते, म्हणजे काही टेन्शन राहणार नाही. तू बुक कर, फक्त काही डाऊट नको यायला. अगं सावे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. असं राजस्थानचं वातावरण तयार करतो कोणी अख्ख्या रूम भर की तू बी बघतच राहशील. पण चल, आज रविवार आहे, कवटेकरांची सगळी भूतं ब्रेकफास्टला जमा होतील. मी पळतो, तर आवरायचं पटपट. हं, चल. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रिया, आंघोळ झाली नाहीये ना? मग प्रसाद नंतर घे. पारुषा तोंडानं कसं ब्रेकफास्ट करता काय कळत नाही. काय दीपकराव? प्रिया, ब्रश केलंस ना? हो. मग झालं. तर मन पारोसं नसलं म्हणजे झालं. बाकी काय, आपल्याला दिखावा करावा लागत नाही. काय प्रिया? करेक्ट आहे. दादा दादा तू कसला भारी आहेस रे दादा. मला ना तू खूप खूप आवडतो. अगं हो 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 हो. पण आज आंघोळीला सुट्टी नाही द्यायची. हा? सुट्टी नाही देणार आहे मी, पण मला तुझं पटलंय. मन स्वच्छ असलं ना तर देव आपल्याला काहीच बोलत नाही. काय वहिनी? आम्ही काही जरी बोललो तरी आमचा मुद्दा खोडूनच काढायचा, हे असं ठरलेलंच आहे. हा कृष्णाई, काय चुकीचं बोललो आम्ही? थोडीशी शिस्त लागावी एवढंच म्हणणं होतं ना आमचं. नाही, इथं समजा चालून जातंय, पुढं सासरी गेल्यावर हे समजा चालणार आहे का? अगं नाही नंदा, बरोबर आहे तुझं. तू बस बरं, खाऊन घे. प्रिया नाही, आम्हाला मान्य नाही तुमचे नियम, तुमचे उसूल गेले खड्ड्यात. मन स्वच्छ पाहिजे. वा, काय सुचलंय, काय सुचलंय. हा हा,
स्वच्छ मन म्हणजे वहीचं कोरं पान, पान वहीचं कोरं, कोरं पान वहीचं. प्रिया खाऊन घे, सुचेल. नाही अर्जुन, तू खाऊन घे. नाही, ती टंगळ मंगळ का करते ना ते माहिती आहे आम्हाला. तिच्या नावडीचा नाश्ता आहे ना, पोहे. अच्छा, असे नखरे आहेत होय. दीपकराव, हा हा साहेब. आमच्या प्रियासाठी उद्या नाश्ता बनवायचा, तोही खास. झालं? ओके. बेस्ट. हे नाही 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 नाही, उद्या नको, उद्या नको. उद्या मला जरा जमणार नाहीये, परवा करू, परवा. हा. का ग? अगं, उद्या माझा उपवास आहे. तुझा कसला उपवास? म्हणजे उद्यापासून दर सोमवारी मी उपवास करणार आहे. आत्तापासूनच नवरा मिळवायची घाई. नवरा नाही, नवरी मिळवायची गाई आहे. म्हणजे अगं, म्हणजे आपल्या अर्जुन दादाचं लग्न लवकर व्हावं म्हणून करणार आहे मी उपवास. नवरा नाही, नवरी मिळवायची गाई आहे. म्हणजे अगं, म्हणजे आपल्या अर्जुन दादाचं लग्न लवकर व्हावं म्हणून करणार आहे मी उपवास. डायरेक्ट पार्टीत बदल? काय? हे बाई, तू कृष्णाईच्या नादाला लागून नाही काय करू नको. ए बाबा, आम्ही नाही काही सांगितलंय. तू आणि तुझी बहीण काय ते बघून घ्या. हे काय चाललंय तुमचं? हे काल मी तुला सांगितलं ना कृष्णाई, तरी असं. हे प्रिया, तू असलं काही करणार नाही असं. कालच तिनं ऑलरेडी मला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं आहे. अजिबात नाही. अरे बाबांनो थांबा. विद्याधर, तूच आता काय तो निर्णय दे बाबा. निर्णय कसला आता? दादा, हे बघ, या ना उगाच डोक्यात खूळ घेऊन बसल्यात. मला चांगली बायको मिळावी म्हणून ही उपवास बिपवास करते. समजावीला. प्रिया, तू उपवास करायचा नाहीयेस, मी करणार याच्यासाठी. अगं, एवढं कौतुक काय आहे याचं की याच्यासाठी उपवास करतायत लोक. हे डुचके, एकदा सांगितलेलं कळत नाही का? उपवास मी करणार म्हणजे मीच करणार. सकाळी लवकर उठायचं नाही. मी उपवास करणार आहे. बास 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 बास. हे काय चाललंय तुमचं? हे बघा, हे उपवास बिपवास करायची काही गरज नाहीये, कळलं? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी लग्न करावं? तुमचं काय आहे? सर, ते डॉक्युमेंट्सवर सह्या हव्या होत्या. आज वार काय? रविवार. मग मिस वशिला इथं काय करताय? गेट लॉस्ट. अर्जुन, कसं बोलतोस तिच्याशी? बघ की. सावित्री, ये नाश्ता करायला. नाही, नको, झालाय नाश्ता, निघते मी. अर्जुन, हो तंद्री, कुठं कुठं चाललात? चमके, कुठंतरी काहीतरी गणतंय. आता आणि काय गणताय? चमके, आपण हवेला मुठीत पकडण्यात वेळ घालवतोय असं वाटतंय बघ. सावे, तुला एक सांगू का? हे असं न समजणारं बोलणं, तंद्रीत चालत जाणं, हे दोनच लोक करू शकतात. एक तर तो प्रेमात आहे, नाहीतर ते येड आहे. तर येडी तर तू नाहीस, म्हणजे तू प्रेमात. अगं सावे, तू तू प्रेमात आहेस, आणि तू प्रेमात आहेस, आणि तू मला नाही सांगत. मला ना बोलायचंच नाही तुझ्याशी. गये येडछाप. रद्दीचा पेपर आज की ताजा खबर, आज की ताजा खबर म्हणून काय विकायला जातेस? अगं मी काय सांगते ते तरी ऐक. सगळंच आयुष्य करण जोहरच्या पिक्चर सारखं चकाचक आणि सोपं नसतंय.
चमके, त्या अर्जुन कवठेकरला मी वाऱ्याला पण उभा केला नसता ग. पण आई साहेब, प्रिया, हे विद्याधर दादा सावत्र असून त्यांना एवढा का ग जीव लावतात? नाही म्हणजे असं नाहीये ना की तो चांगला आहे आणि आपल्याला ते दिसत नाहीये. त्या अर्जुन कवठेकरला मी वाऱ्याला पण उभा केला नसता ग. पण आई साहेब, प्रिया, हे विद्याधर दादा सावत्र असून त्यांना एवढा का ग जीव लावतात? नाही म्हणजे असं नाहीये ना की तो चांगला आहे आणि आपल्याला ते दिसत नाहीये. पुणे पुणे तिथं काय उणे. म्हणजे माझा डाऊट खरा होता. तू कस मला डाफरत होतीस? सांग ना, काय झालं त्या पुण्याला? तू अचानक त्याची बाजू कस काय घ्यायला लागली? अगं त्याची बाजू नाही ग, पण मला सांग ह्यानं असं काय केलं असेल? सगळी लोक त्याच्यासोबत चांगलं वागताय. घ्या, हे असं झालं, खोदा पहाड आणि निकला चुहा. सावित्री, एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा गुंता करून ठेवलास. 2 दिवस त्याच्यासोबत पुण्याला काय राहिलीस, लगेच चांगला झाला का तो? विसरलीस का त्या वर्कर्सला किती मारलंय त्यांनी? ते त्या बायका किती पाया पडत होत्या तरी त्यांना हाकलून लावलं. त्यांनी आपल्या सोबत किती काय केलं, विसरलीस का? सगळं जाऊ दे. विश्वंभर जे म्हणतोय ना ते बरोबर. ही सगळी चांगली माणसं. हाच अर्जुन कवठेकर आहे ना, असा असा नागासारखा बसलाय त्यांच्या प्रॉपर्टीवर. साधा सुद्धा नाही, कालिया नाग. नाही चमके, तू बरोबर आहेस. ही सगळी माणसं चांगली आहेत ग. हाच लई फडतूस आहे. फडतूस आहे, बोगस आहे, फालतू आहे, मूर्ख आहे, कद्रू आहे आणि गेमारपंथी आहे. काय करणार तू एवढं पुण्य कमावून? हा? काय आमच्यासाठी स्वर्गात फ्रंट शीट बुक करणार आहात? आमच्यावर नाही एवढं प्रेम दाखवलं कधी. काय हो तू चाललं होतं? तू नाही आम्ही उपास करतो, नाही नाही तू नाही आम्ही उपास करतो. हे खत पाणी घालताय त्या प्रियाच्या बालिशपणाला. नंदा, तो बालिशपणा काय त्यात? मी खरंच उपास ठेवणार आहे अर्जुनसाठी. तो तुमचा सख्खा भाऊ असताना तर समजून घेतला असता आम्ही. तो सावत्र भाऊ आहे हो तुमचा. आणि कसा वागतोय तो आमच्याशी? आमच्याशी इतकं वाईट वागतो हे माहित असून तुम्ही. हंस श्वेतः बक श्वेतः को भेदो बक हंसयो नीर क्षीर विवेके तू हंस हंसः बक बकः. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आता हे काय म्हणलात? नंदा, हंस आणि बगळा दोन्ही पांढरे असतात बरोबर. तर आपण दोघांमध्ये फरक कसा करायचा? तर हंसासमोर जर आपण दूध आणि पाणी दोन्ही मिसळून ठेवलं तर हंस काय करतो माहितीये का? त्याच्यातलं पाणी वेगळं करतो आणि दूध तेवढं प्राशन करतो. बगळ्याचं तसं नाहीये, तो दोन्ही प्राशन करतो, त्याला वेगळं नाही करता येत. तसंच माणसांचं असतंय. माणसांमध्ये सुद्धा चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. मग आपण हंसासारखं माणसांमधले चांगले गुण कुठले, वाईट गुण कुठले हे हेरायचं. मग समोरचा सुद्धा आपल्यामधले चांगले गुण बघतो. आणि प्रियाचं म्हणशील ना तर तिचं सगळ्यांवरतीच प्रेम आहे. हो, तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस तेव्हा बिचारी दिवसभर देवासमोर बसून प्रार्थना करत होती. कॉलेज चुकवायचं असेल म्हणून बसली असेल तिथं. आता तुझं कठीण आहे. कठीण आमचं नाही, कठीण तुम्हा लोकांचं आहे. तुम्हा लोकांच्या या अशा बोटचेप्या आणि मुळमुळी स्वभावामुळे ना तो अर्जुन डोक्यावर बसलाय आमच्या. घे
घे. हा ग्लास तू फोडू शकतेस. माझ्यावरती राग काढून थोडा उरलाच असेल तर तू याच्यावरती काढ, कारण हा माझ्या पैशातनं घेतलेला आहे, म्हणजे अर्जुनने दिलेल्या पैशातनं. आणि आपल्याला हंस व्हायचं एवढं लक्षात ठेवा. ठेव थोडं बरं. इथं रूम बुक केलीस तू? होय. अगं सावे, अशी तयारी केली की नाही, अशी तयारी केली की नाही की मदर माऊली म्हणल की ती पण इथून राहतो म्हणून. मामा ती इकडे नको यायला म्हणून तर चाललंय ना सगळं. मामा तू काही घोळ नाही ना करणार आहेस? ओ साविसा, तुमको कोई तकलीफ नहीं देने वाला सा. मेरे को एक बताओ सा, तुम वो मेकअप का डिबिया लाया सा, जिसके ऊपर अपना पोट सा, जिसके ऊपर अपना घर सा, जिसके ऊपर अपना. हा मामा सा. शपथ, किती दिवसानं दर्शन झालं. पाया पडतो बाई. बाई रक्षण कर. आई आशीर्वाद असू दे तुझा. मामा आपण जे करतोय ते बरोबर आहे ना रे? म्हणजे आता मदर मावलीशी पण खोटं बोलायला लागणार परत. ते तर आपण पहिल्यापासून करतच आलोय, पण एकतर तिला खोटं बोलणाऱ्यांचा लई राग आहे. तिला काही कळणार तर नाही ना. सावी, जिस झूठ से का अच्छा हो तो झूठ को झूठ नाही म्हणत, माहितीये मला. हे बघ, आपण जरा अलर्ट राहूया. कसं आहे, महिन्याच्या 25 तारखेला हे हॉटेल बलराम कवटेकरच्या नावावर बुक असते. मामा मामा, अरे अगं टेन्शन घेऊ नकोस, तो फक्त 25 तारखेलाच येतोय. मामा काय घोळ झाला तर बघा. बरं चल आता. अगं थांब, येऊ दे. कोण येणार रे? चमकीला तर नाही ना बोलवलं तू? चमकी नाही ग, चमकेश. चमकेश हा? हे बघ, आला यो. अरे अरे अरे, हे कोण आहे? अगं यो नरेश. हिला ओळखलंस काय? अरे म्हणजे काय, सगळ्या स्टोऱ्या माहित आहेत आपल्याला. लातूर 85 फोन एका खपक्यात. जळगाव बस्त्याचा ट्रकच लंपास केला. आणि नांदेड कंदार फोर्टच विकला. कोल्हापूर, सातारा, सांगली सगळं काही माहित आहे. सावे, तुझा फॅन आहे ग यो. ताई एक सेल्फी काढू द्या ना, एक सेल्फी. अरे अरे सेल्फी लुफी नंतर घेऊया, थांब जरा. हा? इकडे. हे कोण आहे? मला एवढी सगळी कशी माहिती? अगं ह्यो नरेश, आपल्या जुन्या लाईन मधला आहे. त्याला इथं बोलवलं तू? अगं सावे, एक बार जो महिने कमीत कमी पैशात काय काय जोडण्या केल्यात बघितलीस की नाही, तुझ्या डोळ्याचं पारणं फिटल. मग करणार काय इकडं? सावे, दीपू मामा जब डायरेक्ट करताय की नाही, तो फुल प्रूफ प्लॅन करता है. जेव्हा तू ताई बरोबर व्हिडिओ कॉल करशील तेव्हा यो मधनं येणार आणि राजस्थानी मधनं बोलणार. ताईला पटायलाच पाहिजे की तू राजस्थानातच आहेस म्हणून. ए तू कॉस्ट्युम आणलास ना? आणलाय ना. चल डायलॉग बोलून दाखव. मामा ते बघू नंतर, चल पहिले. बरं चला, चल सोड मी घेतो. सावे बघ, कसा सगळा यो राजस्थानी माहोल मी उभा करायचा प्रयत्न केलाय. चार अँगलनं कुठनं मी बघितलीस का नाही की तुला राजस्थानात दिसायला पाहिजे. हा बघ, इथं बस. इथं बसलीस का नाही की ताईला बरोबर व्हिडिओ कॉल करताना सगळा राजस्थान आपला मागचा दिसेल. हा, आणि तुला अनेक नमुना दाखवत होता. खम्मा खनी साविसा, खम्मा खनी. काय परफेक्ट लुक आहे एकदम. डायलॉग बोलू बघू आता. खम्मा खनी साविसा, खम्मा खनी. पधारो मारे देश, ठाकूर तो गियो. हे काय ठाकूर तो गियो म्हणजे? मामा बोलले, करण अर्जुन आणि राजस्थानी शीख. पण भारीच बोलायचं मामा. तुला पण भारी वाटलं असेल ना बऱ्याच दिवसांनी प्लॅनिंग करून? मग साविताई, एक गोष्ट बोलू. तू जे तुझ्या मदर माऊलीसाठी करत आहे ना, त्यासाठी तुला हॅट्स ऑफ. साऊ, सगळं परफेक्ट जमलं ना? हे बघ, हॉटेलची रूम फक्त 2 तासासाठी घेतल्या. तू पडत जिथं आयला व्हिडिओ कॉल लाव आणि आवर ताईला. आणि मी निघतो, वाड्यावर कामाला ये. चला, ए उपस्थित कर. मी पण माझं काम करून येतो. खम्मा खनी.
फोन केलास ग? मदर माऊली, फोन नाही केला तर बोलून दाखवतेस फोन का करत नाहीस म्हणून, आणि आता केला तर का केलास म्हणून विचारतेस. रुसू नगस. बोल. मदर माऊली कशी आहेस? मी बरी. परत कोणी घरी पार्सल घेऊन आलं नव्हतं ना? नाही ग. का कोण येणार होतं का पार्सल घेऊन? हा म्हणजे ते ऑर्डर टाकली आहे, पण आलं की मला लगेच सांगायचा, उशीर करू नकोस. बर बर सांगे. बर, तुला माझी हॉटेल मधली रूम बघायची होती ना? हा. पाहिली का? सावे, अगं केवढी मोठी खोली आहे. आणि ते तुझ्या शहनाज मॅडम दिसत नाहीत. त्या होय. अरे पापड़ ले लो पापड़ साविसा. अरे ऊट देखो राजस्थान की तपती तपती धूप देखो. भैया पापड़ दिया ना? अब जा. खम्मा कनी. कोण होतं ग त्यो? ते वेटर होता. पण मग आत्ता का पापड घेऊन आलाय? ते पापड का अगं तुला माहिती का मदर माऊली, अगं इकडचे लोक जरा कोणी माणूस रिकामा दिसला की लगेच पापड आणून देतात. ते उंटासारखं सतत कुरुम कुरुम खायची सवयच आहे त्यांना. दिसला माणूस रिकामा द्या पापड, दिसला रिकामा द्या पापड. बर बर असेल. सावे, ते माग उंट आहे काय? कसं बरोबर ओळखलंस ग? अगं तुला गंमत माहितीये का, इथे आम्हाला ये जा करायला ना रिक्षा गाड्या नाही, उंट असत्यात. काय सांगतेस? खम्मा कनी साविसा खम्मा कनी ठाकुर तो गियो. मैंने ना सिखाओ मारा काम. मैंने मालूम है. सगळं राजस्थानी काय आत्ताच संपवणार आहे सोय. बोलो क्या काम है भैया? साविसा आपने बुलायो है. सावे, ह्याला ना मी कुठेतरी बघितले. ठाकुर तो सच्ची में गयो. खम्मा कनी साविसा. अगं त्यो कोण होता? अगं तो वेटर होता, मला बोलवायला आलता. हो, चांगले. चांगली सोय केली की सावे तुझी. हा मग तुझी लेख आहेच तशी. बरं वाटलं बघ. आणि ज्या काय माझ्या शंका होत्या त्या मिटल्या बघ आता. कसल्या शंका? अगं म्हणजे मला काळजी वाटत होती, तू तिथं कशी असेल, तुझी सोय चांगली हाय का नाही, आणि उग लय पैशासाठी तुला तिथं राबवून तर घेत नसतील ना. सावे, सॉरी ग. अगं मी तुझ्याबद्दल. अगं रडतेस काय? तुला काय वाटलं मी राजस्थान सांगून दुसरीकडे कुठे गेलीये का? अगं नाही ग बाई. बर सावे, त्या राजस्थान मधनं एक मुठभर वाळू घेऊन ये की आपल्याला. मुठभर कशाला? पोतभर घेऊन येते तुला. आणि सोबत उंटाचं पिल्लू पण आणते. काय ग, मदर माऊलीची चेष्टा करतीस होय? काकी आवरलं का? आले आले. बर सावे, चल पारस आलाय. आज दवाखान्यात जायचंय ना मला, बोलवलंय डॉक्टरनी. आता चाललीस होय दवाखान्यात? हा, आणि तू माझी काय बी काळजी करू नकस काय, मी बरी आहे. बर ठेवू का आता? हो, मला पण तो आलता बोलवायला, मी पण निघते आता. बर, काळजी घे. काय झालं ताई? सगळं बरोबर झालं ना?
मदर माऊलीला खोटं बोलणाऱ्यांचा लई राग येतो. तिला जर कळलं तर माझा किती राग येईल ना. इथं मी तिच्याशी खोट्यावर खोटं बोलत चाललीये. ताई, अगं तो बघतोय, तो बरोबर न्याय करतो. त्याच्या मनातलं कळत नाही आपल्याला, पण तो आपल्या मनातलं बरोबर वळखतो. तू हे सगळं का करतेस ताई, हे त्याला चांगलं माहिती आहे. तू नको काळजी करूस ग. थँक्यू नरेश. खरंच ओके झालं ना ताई? अरे ओके नाही, परफेक्ट झालं. चला, सावीची झाली मधली सुट्टी. मिस सावित्री मिस वशिला चला ऑन ड्युटी. हा कानोलकर, नाही मी तुम्हाला फोन करणारच होतो. माझ्याकडे एक मिनिट कानोलकर, मी तुम्हाला फोन करतो. मग अशी मामाने मला एक पण सेल्फी निघू दिली. तू माझी आदर्श आहे ग. प्लीज एक सेल्फी. सेल्फी काढूयात आपण, पण आदर्श वगैरे नको रे म्हणू. म्हणजे चांगल्या माणसांचा आदर्श ठेव. हे बघ, हे काम परिस्थिती करायला जरी भाग पडत असली तरी कोणी कुठला मार्ग निवडायचा आपल्यावरच असतं ना. आता तू म्हणशील तुझ्याकडनंच मदत घेऊन तुलाच छानपणा शिकवते, पण खरंच सांगते, सुरुवात आहे तोवर बाहेर पडायचा मार्ग बघ. एकदा का गुरफटलास की मग मागे नाही फिरता यायचं. हो ताई. चांगला शिक, मोठा हो. आणि यासाठी काही मदत लागली ना तर मला नक्की सांग. नक्की ताई, मी माझं शिक्षण पूर्ण करेन. बरं, एक मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले, ते चेक कर एकदा. ते बघून मी पहिले एक आपली सेल्फी. हा चल, घेऊ सेल्फी. थँक्यू. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नीट जा. पक्का. मी फोन करते तुला. बाय. बाय. मिस वशिला, हे कारण आहे तर कवठे भैरवगडला यायचं. हा अजून इथं आहे. आता याला भेटूनच जावं लागेल. सर, सर तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण काम करताय? सुट्टी तुम्हाला काय मग? सुट्टीची सगळी कामं झाली? भेटीगाठी, चहा, कॉफी, आईस्क्रीम, कसलाच थांग पत्ता लागू देत नाही हो तुम्ही. कशाबद्दल बोलतोय हा सर? मनात बोलू नका, स्पष्ट बोला. नाही म्हणजे सर, कशाचं बोलताय तुम्ही? लेट इट बी. दिवसभरात इतकं खोटं बोलता, काय काय लक्षात ठेवणार म्हणा तुम्ही पण. हे बघा सर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मी खोटं नाही बोलत. हे बघा तुम्ही. जाऊ द्या हो मिस वशिला, एवढा बुद्धीला ताण देता. इथं रात्री बेरात्री प्रायव्हेट कामासाठी बाहेर ये जा करायची नाही. इतर आता म्हणजे माझी जबाबदारी आता, कळलं? वेळेत यायचं आणि वेळेत जायचं. ओके सर, सॉरी. बरं, ते उद्याच्या मीटिंगचे ब्रीफ आजच देऊ का उद्या सकाळी देऊ? नाही म्हणजे तुमचा वेळ. मेल करून ठेवा. साधारणपणे माझ्याकडे ईमेल आहे आणि तुमच्याकडे ईमेल करण्यासाठीचं साधन. दरवेळी प्रत्यक्ष भेटायची गरज नाही, कळलं? ओके, करते मी. गुड नाईट.
स्वीट ड्रीम सर. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. हे त्याला सांगायचं, मला नाही. कोणाला? काय नाव काय तुमच्या बॉयफ्रेंडचं? काय? अहो यात न कळण्यासारखं काय आहे मिस वशिला? मी मराठीत सरळ साधा प्रश्न विचारला. तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय? बॉयफ्रेंड? अहो सांगा ना, काय नाव तुमच्या बॉयफ्रेंडचं? बॉयफ्रेंड माझा? नाहीतर काय माझा? सर. अहो सर म्हणून विषय नका ठेव. तुम्ही दोघांच्या हॉटेलमध्ये गेला होता, हसत खेळत मज्जा केली, सेल्फी काढली. सांगा ना, कोण होता तो? या स्कॅमर बंडला कसं काय कळलं? कुत्तड कारभार होऊन बसला सगळा. मी दोघांच्या हॉटेलमध्ये गेला होता, हसत खेळत मज्जा केली, सेल्फी काढली. सांगा ना, कोण होता तो? या स्कॅमर बंडला कसं काय कळलं? कुत्तड कारभार होऊन बसला सगळा. आय नो बॉयफ्रेंडच. हे बघा सर, ती मी नव्हतेच असं म्हणू नका तुम्ही, कारण मी पाहिलंय स्वतः तुम्हाला. सर म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होता का? हो, अहो तेवढीच काम आहेत मला. नाही नाही, तुम्हाला भरपूर काम आहेत. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात की पत्र लिहिणार आहात की राजीनामा? बोला ना. नरेश बागलगोटे. नरेश? कोणत्या संस्थानाचा नरेश आहे? सर अशी दुसऱ्यांच्या फिलिंग्सची थट्टा करणं बरं नाही. म्हणजे आम्ही भेटलो कारण तो माझा. हो या, यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट मिस वशिला. आफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल इश्यू, इट्स ओके. म्हणजे तुम्ही इथं राहता म्हणून मी फक्त विचारलं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता? म्हणजे बॉयफ्रेंड सोबत कुठे फिरता? पार्कमध्ये फिरता किंवा हॉटेलमध्ये फिरता? हॉटेलमध्ये तुम्ही काय काय करता? इट्स नन ऑफ माय बिझनेस मिस वशिला. यू कॅन गो, प्लीज गो. सर ऐकून तरी घ्या ही माझं. वेळ माझी आहे आणि माझा अमूल्य वेळ तुमच्या फालतू पर्सनल गोष्टीसाठी मला द्यायचा नाही. म्हणजे माझी तरी अशी अजिबात इच्छा नाही. सो गो 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 गो. सगळं तिरपांगडत होऊन बसलंय. एक राजस्थानी वाक्य बोललास म्हणजे शाना झालास काय तू? हा नाही, ती अक्कल पाजरायला तुला कोण सांगितलेलं? तू सावी बरोबर हॉटेल मधनं बाहेरच का पडलास? तुझं काम झालं म्हणलं आपला मेकअप करायचं, मेकअप घरात जाता येत नाही. हे जो शानपणा केलास का नाही, त्याला उंटावरचा शानामध्ये तेवढं लक्षात ठेव. ए मामा, अरे बास की, झालं ते झालं, त्याला ओरडून काही फायदा नाहीये. अगं ओरडून तू परत मला अक्कल शिकवलायस? काय झालं म्हणून विचारतोयस? हा तू मला भेट, तुला अभिनय काय ते शिकवतो मी. ठेव फोन. सावे, तुझा बॉयफ्रेंड आहे असं जर त्याला वाटत असेल तर तो तुझ्या प्रेमात कसा पडेल? सावे अगे भलतच लपडवून बसलं. मामा, आधी त्या नरेशला जाऊन येत ना, आपण बुकळूयात. चमकी अगं, त्याला काय माहिती? तो तिरसट भूतासारखा बाहेर बसून राहील. मामा, याची लेवल ना आपल्या डोक्यानं नाही, त्याच्या डोक्यानं करायला पाहिजे.
म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? अजून ठोस असं काही सुचलं नाहीये सध्या तरी, पण त्याला जे दिसतंय ना तेच चित्र आता खरं करून काहीतरी केलं पाहिजे. आता आधीचे सगळे डाव भूताचे. आता माझ्या नसलेल्या बॉयफ्रेंडला असलेला बॉयफ्रेंड करून या अर्जुनची विकेट पाडावी लागणार आहे बघ. ते कसं असतं ना मामा, साधी लोक आणि मोठी लोक यांच्यात हाच तर फरक असतो. साधी लोक प्रॉब्लेम आला की घाबरतात, आणि मोठी लोक प्रॉब्लेम आला की त्याची संधी करतात. आता या मंदीत संधी शोधायची, बरोबर मागची असते बघ त्याचा. नाही त्याला गुडघ्यावर बसून मला आय लव्ह यू म्हणायला लावलं ना तर बघ चमके, तर याला नादाला पण लावते, याचं तिकीट पण फाडते, लेवल पण करते. अर्जुन, दादा डबा डबा टिम टिम. फुलच्या सेम सेम. तिला येते चिंच. एवढं काय झालं हसायला? लहानपणी कधी खाल्लं नाहीत का? अरे नसल तिला माहिती. घे तू घे. दादा काय गोड बातमी आहे सांग. सांगतो सांगतो. दादा सांग ना काय झालं. सांगतो सांगतो. अर्जुन, तुला चेंबर ऑफ एंटरप्रेनर्सने यंग एंटरप्रेनर ऑफ द इयर हा अवॉर्ड घोषित केलाय. काय? अहो सावित्री मॅडम उभ्या का आहात? तुमच्या सरांचं अभिनंदन करा. सर अभिनंदन. नाही ठीक आहे ठीक आहे. सर एवढी गोड बातमी आणि आंबट चिंच म्हणजे मला काहीच कळलं नाही. त्याच्या मागे असं खास काही कारण नाहीये. माझं एक लॉजिक आहे. मला असं वाटतं का आनंद, आठवणी या कधी आंबट गोड असाव्यात. कारण काय आहे, त्याच्यामुळं आनंदाला दृष्ट लागत नाही. हे घ्या, तुम्ही पण खा. घ्या. अर्जुन, मला तुझं खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं. आपला सगळा बिझनेस केवढा डबघाईला आला होता, तो तू तुझ्या मेहनतीनं, अक्कल हुशारीनं पुन्हा वर आणला. आपली कवठेकर इंडस्ट्रीज आज जी काही नावारूपाला आली आहे पुन्हा, ते फक्त आणि फक्त तुझ्या कर्तृत्वामुळं. अर्जुन चल चल, आधी आईच्या पाया पड. तिला किती आनंद होईल. चल चल कृष्णाच्या पाया. हो दादा, ही आनंदाची बातमी आहे आणि ही शेअर करण्यासारखीच आहे. फक्त ऐक ना, आता मला जावं लागेल. आता मला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुला माहिती आहे ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल सरांच्या मनात आदर नाही. कळलं का सावित्री मॅडम? आमच्या अर्जुनला यंग एंटरप्रेनर ऑफ द इयर अवॉर्ड का मिळालाय ते? हो दादा. आता तुझं आपलं काहीतरीच असतं. चल मी येतो. मिस वशिला, तुम्हाला बोलत बसायचं असेल तर बसा बोलत. मी निघतो. नाही नाही सर, येते. त्याला आवडते, द्या त्याला द्या. सर
देऊळकरांना पाठवायची पीपीटी एकदा चेक कराल का? नाही म्हणजे तुम्ही एकदा चेक केलीत की मग मी मेल करते त्यांना. आणि सर ते उद्यमनगर मधले विजयकुमार शिंदे आणि शहाजी करासकर ते फाउंड्री संदर्भात मूर्ख आहेस का? किती वेळा सांगितलं नको फोन करू, फोन ठेव. सॉरी हा सर. त्याच्यानंतर सर ते त्याच्यानंतर नेक्स्ट मीटिंग कधी आहे सांगणार आहे की नाही? हो सर. सर एक मिनिट. अरे तुला सांगितलं ना मला मेसेज पण करू नको म्हणून. आता मी सरांसोबत आहे. नाही आपण नंतर बोलूया. ठेव फोन. चिंचा खात आहे म्हणजे फार आनंद झालेला दिसतोय. हो अत्यानंद झालाय. असो. एनी प्रॉब्लेम मिस सावित्री? नाही नॉट एट ऑल. फाईन. सावीचा फोन. हा बोल. मामा ऐक ना, ते ग्लिसरीन डोळ्यात किती टाकायचं? हे जास्त टाकायचं नाही, नाहीतर गंगा जमुना सरस्वती डोळ्यातनं घळाघळा वाहतील. एक थेंब टाक. बरोबर डन डन. हा ठेवते. सर डेढिया सन्सची फाईल द्यायची होती. हा ठीक आहे, ठेवा तिकडे. इथे ठेवू? सर कॉफी देऊ का? घड्याळ बघा मिस वशिला. ठीक आहे, कॉफी पिण्याची वेळ आहे का? नाही नाहीये. मिस वशिला काय चालू असतं तुमचं? नॉनसेन्स. सॉरी सर, सुकून दिल के रास्ते में ऐसी ठेच मैंने खाई, टूटे स्वप्न सारे ऐसी पोकली छाई. मिस वशिला आज रविवार नाहीये. काय चालू आहे तुमचं? आज भरपूर काम आहेत आपल्याला. हो माहितीये ना आज रविवार नाही येते. तुम्हाला काही लागलं तर नक्की सांगा सर. गरज लागली तर बोलावतो. आता जा प्लीज. गो गो. अजून इथेच?
काही झालंय का? तर ते कसं सांगू तुम्हाला? काहीच सांगू नका. तुम्हाला डोळे आलेत मिस वशिला. मिस वशिला, इकडे बघू नका, तिकडे बघा, इकडे बघा. अहो, हा संसर्गजन्य आजार आहे. आज ऑफिसला का आलात तुम्ही? सिक लीव्ह घ्या आणि जा. गो होम. सर मिस वशिला, गो होम. गो 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 गो. डोळ्याला हात लावून कशाला हात लावू नका. हाताची घडी घाला आणि घरी जा. निघा. इकडे हात लावून ठेवले. बापरे. आता परत कशाला आला तिकडे? काही नाही, मला एवढंच सांगायचं होतं की मला डोळे नाही आले. हे लाल कसे झाले? फक्त डोळे आल्यावरच डोळे लाल नाही होत. हे? काही नाही. हा बोल चमके. सावे, रडला का तुझा तो तिरसट? कसलं काय? अगं, त्याच्या मनात सिंपती तयार करणं म्हणजे ना गेंड्याला गुदगुल्या करण्यासारखं आहे. कशाचा काही परिणाम होत नाही ग. अगं मग रडायचं ना असं ढसा ढसा. अगं, ते ग्लिसचे अश्रू असले म्हणून काय झालं? मी नाही अश्रू वाया घालवणार त्याच्यावर. बरोबर आहे. सावे, अर्जुन कवठेकर आहे ना, मला असं चायनीज खेळणीसारखं वाटतंय बघ. घरी येऊस तर पार बॅटरी संपलेली असती त्याची. ऐक ना, ऐक. येताना भोपळा घेऊन येतीस का? मामा म्हणला होता घाऱ्या करू. बर, आणते. भोपळा भोपळा कवठेकर आहे. सावित्री मॅडम, बरं झालं तुम्ही भेटलात. चला, एक सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे दादा, तू म्हणजे आपलं भेटायचं ठरलं होतं का? म्हणजे मिस वशी या सावित्री यांनी मला काही सांगितलं नाही तसं. बघ, आता मी इथं कमिटीचा विद्यमान संचालक म्हणून नाही, तुझा मोठा भाऊ म्हणून भेटायला आलोय. यंग एंटरप्रेनर. अरे दादा, हा अवॉर्ड काय माझ्या एकट्याचा थोडीच आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद. ते सगळं ठीक आहे, पण आता मी जे काही सांगणार आहे ते नीट आहे. हे बघ अर्जुन, आत्ता इथं जे काही घडेल त्याच्यावरती प्लीज तू चिडचिड करणार नाही. शांतपणे ऐकणार आहेस तू सगळं. हे बघ, सॉरी, म्हणजे मला तुला हे सांगावं लागते, कारण मला तुझा स्वभाव माहिती आहे ना. दादा, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये, पण प्लीज तू चिडचिड करणार नाही. अरे पण एक्झॅक्टली काय झालं? आणि सांगतोय ना, तुला माझ्यावरती विश्वास नाही. दादा, हा काय प्रश्न आहे का? मग कळल दादा, अरे पण मला संयम, सगळं कळल. अटेन्शन. तर ज्याला वेळेची कदर नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर नाही, हे आपल्या अर्जुन सरांचं ब्रीदवाक्य प्रथम दर्शनी ऐकायला थोडस रूढ वाटतं, मान्य आहे. पण त्यांच्या याच शिस्तीमुळं आपल्याला हा आजचा दिवस बघायला मिळतोय. दादा, रे ऐक हे ना. नाही हा, अर्जुन, आज मी तुझा काही हे ऐकणार नाहीये. मला बोलायचं. आज आपल्या बॉसचं थोडस कौतुक करण्याचा दिवस आहे, आणि महत्वाचं म्हणजे आज आपले सर तुमच्याशी हसून बोलणार आहेत. आमच्या स्वर्गवासी वडिलांचं ना एक म्हणणं होतं. ते नेहमी म्हणायचे की माणसाकडं उत्पन्न जास्त नसेल तर त्याने स्वतःच्या खर्चावर, आणि पुरेसं ज्ञान नसेल तर त्यानं आपल्या शब्दावरती नियंत्रण ठेवायला हवं. त्यांच्या याच वाक्याचं तंतोतंत पालन आपल्या अर्जुन कवठेकर सरांनी केल्यामुळं आज डबघाईला आलेला आपला बिझनेस त्यांनी पुन्हा नावारूपाला आणून दिलेला आहे. आज आपल्या अर्जुन सरांच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज झालेलं आहे. तर आज
आज आपल्या सगळ्यांसाठी एक गौरवास्पद घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या अर्जुन कवठेकर सरांना आज यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड घोषित झालेला आहे. सरांनी काहीच नाही सांगितलं. हो ना. हा ते मला माहितीच होतं, म्हणून तर आज आपण इथे जमलेलो आहे ना. तर आपल्याला आज सरांचा छोटासा सत्कार करायचा आहे. कृष्णाई प्रिय तुम्ही दादा आहे म्हणजे हे सगळं प्लॅन्ड होतं तर. तुला नाही आहे सगळ्याचं कौतुक, पण आम्हाला तर आहे. दादा एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा इव्हेंट करण्याची काहीच गरज नव्हती. बस बस. सर तुम्हाला एवढं भारी अवॉर्ड मिळालंय, ही छोटी गोष्ट नाहीये. 3 cheers फॉर अर्जुन सर. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. खरं तर बोलू का मी, हे सगळं तुमच्या सहकार्याशिवाय अशक्य होतं. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. आणि आता कवठेकर घराण्याच्या वतीनं कृष्णाई 2 शब्द बोलतील. आम्ही हो. बोल बोल, अशी संधी परत मिळणार नाही. हा कुठं आपल्याला बोलू देतोय. अरे खरं तर आम्हाला काय बोलावं काही कळत नाहीये. आपल्या मुलाचं कौतुक करायला कोणाला नाही आवडणार. आमचा अर्जुन ना राखेतून भरारी घेणाऱ्या पक्षासारखा आहे. त्याचा स्वतःच्या पंखांवर अढळ विश्वास आहे आणि त्याने अशीच उंच भरारी घ्यावी हीच भैरवाकडे प्रार्थना. तर अर्जुन, तुझा सत्कार आपल्या ऑफिस स्टाफ तर्फे व्हावा अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण या सगळ्यात त्यांचा सुद्धा वाटा आहेच. तर या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी सावित्री मॅडम तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अर्जुनचा सत्कार करावा. मी हा हो, सावित्री, जा.